नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहीण योजनेचे ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे अडकलेले आहेत तर त्याची काय प्रमुख कारणे असू शकतात याच्याबद्दलचे शॉर्ट्सचे मी काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला व्हिडिओ आहे तो आधार सीडिंग आणि NPC DBT हे दोन्ही वेगळे असतात, तर ते कशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिवेट करायचे आहे त्याच्याबद्दलची डिटेल आहे. त्याची डिस्क्रिप्शन मी ह्या व्हिडिओमध्ये देईन, तुम्ही जाऊन तो बघू शकता. आता जो दुसरा पर्याय आहे की जर तुमचे आधार सीडिंग NPCI DBT हे पण मॅपिंग असेल तरी देखील तुमचे पैसे अडकलेले असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. ती कशा पद्धतीने, त्याच्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे. तिथे तुमचा आधार क्रमांक आणि तो कॅप्चा दिलेला आहे ते टाकून लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर टाकून. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ग्रीव्हियन्स म्हणून एक पर्याय दिसेल, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. ग्रीव्हियन्स हा एक तिथे ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा तक्रार नोंदवायची आहे की मला हा हप्ता मिळालेला नाही आहे, माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे. आणि ह्याच्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ पण मी कसं करायचं आहे ते मी अपडेट करणार आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. आणि माहिती लिहायची की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता प्राप्त झालेला नाही आहे आणि ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ग्रीव्हियन्स ID मिळेल, तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या दिवसानंतर त्याच्याबद्दलचं 7 ते 21 दिवसामध्ये त्याचं स्टेटस आहे ते अपडेट होऊन जातं. तशा प्रकारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब